जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, लवलवणारे गवत पोपटी, लवलवणारे तुरे. मित्रांनो, हे पाणी, हे झरे, हे प्रवाह, ह्या नद्या अतिशय सुंदर आणि छान पद्धतीने वाहत असताना आपण त्याचा आनंद घेत असतो. हिरवीगार झाडी आणि या हिरव्यागार झाडांनी नटलेली आपली पृथ्वी उघड्या डोळ्यांनी आपण बघतो आणि मनाने प्रसन्न होतो. बरोबर आहे. ही सगळी प्रसन्नता, हे इतकं सौंदर्य जर कोणी निर्माण केलं असेल तर ती आहे जमीन. त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये आपण तिसऱ्या नैसर्गिक संसाधनाबद्दलचा अभ्यास करणार आहोत आणि तो अभ्यास म्हणजे जमीन या नैसर्गिक संसाधनाबद्दल असणार आहे. So my dear friends, you are most welcome in MG Science Simplified channel. नमस्कार, सगळ्यांचं MG Science Simplified या चॅनल मध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. Dear friends, in the last few lectures we are trying to learn the information about the natural resources. We have completed the information about the first natural resource, that is air, which is found in the atmosphere. Then second natural resource, that is water, which is found in the hydrosphere. And today we are going to learn about the third natural resource, which is found in the lithosphere. All right. So the resource which is found in the lithosphere, that is land, and we are going to learn the detailed information about this one. Okay बेटा, मला पक्क माहिती आहे मित्रांनो की मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की जे विद्यार्थी खूप चांगला अभ्यास करतील आणि चांगला अभ्यास केल्यानंतर सुंदर नोट्स लिहून जे विद्यार्थी त्याचे फोटोज माझ्याकडे माझ्या व्हॉट्सअपला पाठवतील, त्या निवडक अशा विद्यार्थ्यांचे फोटोज या लेक्चरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. संपूर्ण व्हिडिओ म्हणजे या लेक्चरमध्ये ते पब्लिश होणार आहेत आणि त्याच्यासाठीच आपण सगळेजण अगदी आतुर असाल तर the information and the photos which are sent by you to me, those photos will be published at the end of this video. इस लेक्चर के एंड तक बने रहिए बेटा, क्योंकि इस लेक्चर के एंड में आपने मुझे भेजे हुए जो कुछ भी फोटोज है स्टडीज के, बहुत ही बेहतरीन फोटोज है. ठीक है, तो इस लेक्चर के अंत में आपको दिखाए जाएंगे बेटा. तो तब तक बने रहिए और चॅनल को सबस्क्राईब करना मत भूलो बेटा. ठीक आहे ना. या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, MG सायन्स सिम्प्लिफाईड, जेणेकरून तुम्हा सगळ्यांना सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. त्यासाठी सबस्क्राईब केल्याबरोबर ऑल हे बटन दाबायला विसरू नका बेटा. खूप विद्यार्थी व्हिडिओ येतात, व्हिडिओ पाहतात, परंतु बाय मिस्टेक ते चॅनल सबस्क्राईब करायला विसरून जातात. तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे चॅनल सबस्क्राईब करायला आणि बाजूला जे घंटा ठेवलाय ना त्याला प्रेस करून ऑल सिलेक्ट करा बेटा, जेणेकरून सगळे नोटिफिकेशन्स प्रत्येक व्हिडिओचे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि जे मी प्रॉमिस तुम्हाला केलं होतं की तुम्ही अभ्यासाचे पाठवलेले जे फोटोज आहेत ते पब्लिश करायचे, पण या लेक्चरच्या शेवटी आहेत. ठीक आहे, तोपर्यंत सगळ्यांनी मन लावून चालू असलेला अभ्यास शिकून घ्या बेटा. ठीक आहे. सो लेट अस प्रोसीड विथ द डेफिनिशन ऑफ द लँड. तर सुरुवात करूया जमिनीच्या व्याख्येने बेटा. द सॉलिड पार्ट ऑफ द सरफेस ऑफ द अर्थ इज कॉल्ड एज लँड. परत एकदा सांगतो, द सॉलिड पार्ट ऑफ द सरफेस ऑफ द अर्थ. कसं डेफिनिशन बोर्डवर लिहितोय. So here in front of you on the board there is the definition of land. The solid part of the surface of the earth is called as land. भूपृष्ठावरचा स्थायू भाग म्हणजे जमीन होय. कुठला? भूपृष्ठावरचा स्थायू भाग. ठीक आहे ना. And where it is found, we have learned about 3 spheres. Okay. आपण 3 स्पेअर म्हणजेच कुठले कुठले 3 स्पेअर आठवतात आपल्या सगळ्यांना की ज्याच्यामध्ये आपण एटमॉस्फेअर, देन हायड्रोस्फेअर अँड लिथोस्फेअर बेटा. मग लँड हा जो पार्ट आहे, हा जो पोर्शन आहे तो कशामध्ये येतो? इट बिलॉंग्स टू लिथोस्फेअर. इट बिलॉंग्स टू लिथोस्फेअर. तर हा लिथोस्फेअर मध्ये येतो बेटा. ठीक आहे. याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? शिलावर्ण. पृथ्वीचा जो भाग आहे शिलावरणाचा, जमीन हा त्याच्यामधून येतो. ठीक आहे. तर जमीन एक नैसर्गिक संसाधन म्हणून अभ्यास करत असताना ऍट द बिगिनिंग ऑफ दिस टॉपिक देर आर फ्यू क्वेश्चन्स विच आर आस्क्ड इन युअर टेक्स्ट बुक. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये काही क्वेश्चन विचारलेले आहेत मित्रांनो. त्या क्वेश्चनकडे थोडंसं जातोय. व्हेरी फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज लँड मेड ऑफ. सगळ्यात पहिला प्रश्न आहे की जमीनच मुळात कशापासून बनलेली आहे. तर साधारणपणे द लँड इज मेड अप ऑफ द स्टोन्स as well as it is made up of the very hard and tough rocks
ॲज वेल ॲज द ऑर्गॅनिक मॅटर. ठीक आहे, दगडगोटे असतील किंवा अत्यंत कठीण असणारे खडक असतील किंवा त्याचबरोबर ज्याला आपण सेंद्रिय पदार्थ असं म्हणूयात किंवा ऑर्गॅनिक मॅटर असं त्याला म्हणतो आपण, तर अशा अनेक घटकांच्या पासून ही लँड तयार झाली आहे किंवा ही जमीन तयार झालेली असते मित्रांनो. द सेकंड क्वेश्चन इज व्हॉट डू यू सी ऑन द लँड. अब ये भी क्या पूछने का सवाल है सर. जमिनीवर तुम्हाला काय बघायला मिळतं. ऑल टेरेस्टेरियल एनिमल्स एंड प्लांट्स वी डू सी ऑन द लैंड. अब जमीन पे हमें क्या दिखता है बेटा. जमिनीवर काय बघायला मिळतं आपल्याला. अबे सगळे भूचर सजीव जे आहेत ना, भूचर प्राणी, भूचर वनस्पती. भूचर वनस्पती सर म्हणजे पाण्यात पण असतात ना, पाण्यामध्ये सुद्धा वनस्पती. कोण अडवले त्यांना. ठीक आहे ना. तर जमिनीवर असणारे प्राणी आणि जमिनीवर असणारे वनस्पती हे सगळेच्या सगळे आपल्याला जमिनीवर बघायला मिळतात. सो बेटा ऑल टेरेस्टेरियल एनिमल्स. टेरेस्टेरियल म्हणजे those animals or those organisms which are living on the land are called as terrestrial animals or organisms. ठीक आहे. जमिनीवर राहणारे सगळेच्या सगळे भूचर आहेत, मग ते प्राणी असो किंवा वनस्पती असो. नेक्स्ट क्वेश्चन विच इज आस्क्ड टू यू, दॅट इज थर्ड वन. इज लँड फ्लॅट एव्हरीवेअर. नहीं ना सर, जमीन हर जगह पे फ्लैट नहीं है. ठीक है, कहीं पे बहुत बड़ी खाई है, कहीं पे बहुत बड़े माउंटेन्स है ना. ओके ना बेटा. तर जमीन सगळीकडे सपाट आहे का म्हणा. नाही ना, सगळीकडे सपाट असते तर आम्ही मस्त क्रिकेट खेळत बसलो असतो सर. कुठेही आहे का नाही. बॅट घेतली, बॉल घेतला, 3 स्टंप लावले किंवा 3 पोरं उभा केले, सुरू आपला क्रिकेट आहे की नाही. तर लक्ष द्या बेटा, जमिनीचा जो पृष्ठभाग आहे तो सगळीकडे असा प्लेन सपाट नाही. काही ठिकाणी उंच उंच पर्वत आहेत, काही ठिकाणी नद्या आहेत, काही ठिकाणी दऱ्या आहेत. पडसाल रे बाबा जरा अलीकडे या. ठीक आहे ना. तर जरा लक्ष असू द्या बेटा. द लँड इज नॉट फ्लॅट एव्हरीवेअर. द शेप इज डिफरंट ॲट डिफरंट प्लेसेस. द नेक्स्ट इज व्हॉट हॅज मॅन क्रिएटेड ऑन लँड. मानवानं जमिनीवरती काय काय निर्माण केलेलं आहे. तर सरळ सिंपल गोष्ट आहे बेटा. सगळ्यात विस्तृत आणि मोठी गोष्ट जर मानवानं जमिनीच्या सहाय्याने केली असेल तर ती आहे फार्मिंग, शेती. ठीक आहे ना. द मॅन हॅज क्रिएटेड द फार्मिंग ऑन द लार्ज एरिया ऑफ द लँड. वन मोर थिंग, ह्यूज कन्स्ट्रक्शन्स ऑफ बिल्डिंग्स. मानवानं जमिनीवर आणखीन एक केलेला सत्यानाश आहे, तो म्हणजे मोठमोठाल्या इमारती बांधून ठेवल्या. मोठमोठाल्या इमारत्या बांधून ठेवल्या. ठीक आहे, जमिनीवरती. हे मानवाने केलेला सगळा जमिनीचा सत्यानाश आहे. ठीक आहे, क्रिएशन म्हणतो त्याला आपण, निर्मिती असं म्हणतो. आता सत्यानाश आहे की नाही तो भाग वेगळा आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, डज मैन प्रोड्यूस सॉइल और लैंड. नहीं सर, इतनी तो हमारी औकात है ही नहीं कि हम सॉइल प्रोड्यूस कर सके या लँड प्रोड्यूस कर सके. आम्ही जमीन तयार केली का. अजिबात नाही, आम्ही काही तयार केलेलं नाही. हे नॅचरली नैसर्गिक प्रोसेस मधनच तयार झालेलं आहे. फार्मिंग सॉइल इज अ नॅचरल प्रोसेस, इट इज नॉट अन आर्टिफिशियल प्रोसेस. बेटा समजा की नाही समजा. ठीक आहे ना. माती किंवा जमिनीची निर्मिती ही नैसर्गिक प्रक्रिया बेटा. ही कुण्या माणसानं, मी किंवा तुम्ही निर्माण केलेली नाही. द नेक्स्ट क्वेश्चन, इफ ए डीप पिट इज डग इन द ग्राउंड, व्हॉट डू यू फाइंड देअर. जमिनीवर जर असा खोल खड्डा केला तर तिथं तुम्हाला काय काय दिसतं मला. तर तेच तर बघायचं आपल्याला. ठीक आहे ना. जमिनीवर असा खोल खड्डा केला ना तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला असं दिसायला लागेल. ठीक आहे, इथं काही दाखवत नाही मी, दाखवतो थोड्या वेळाने. तर तिथं काय दिसेल, तर सगळ्यात पहिल्यांदा मऊ माती तुम्हाला वर बघायला मिळेल. त्याच्यानंतर थोडीशी मातीचे कण मोठे मोठे होत जातील. पुन्हा वाळूसारखी माती बघायला मिळेल. त्याच्यानंतर छोटे छोटे दगडगोटे त्याच्यात बघायला मिळतील. अजून खाली खोदायला गेला तुम्ही तर मग त्या ठिकाणी तुम्हाला बेडरॉक सापडेल त्या ठिकाणी. ठीक आहे ना. बेंडूक नाही, बेड रॉक म्हणजे मूळ खडक ज्याला म्हणतो आपण जमिनीचा, तर तो तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. ठीक आहे. तर जमिनीचे वेगळे वेगळे थर बघायला मिळतील. इफ यू मीन्स डिग ए पिट, व्हेरी डीप पिट, देन यू विल ऑब्झर्व डिफरंट लेयर्स अँड स्ट्रक्चर ऑफ द लँड. जर तुम्ही खोल खड्डा खोदला तर तुम्हाला जमिनीची रचना बघायला मिळते. स्ट्रक्चर ऑफ लँड तुम्हाला पाहायला मिळेल. ओके. सो बेटा, देर आर मेनी थिंग्स अराउंड अस. आपल्या सभोवताली अनेक साऱ्या गोष्टी आहेत. ऍक्च्युअली आपल्याला जो प्रश्न पडतोय की हाऊ द लँड इज मेड ऑफ,
नेमकी पृथ्वी कशी तयार झाली हा सगळ्यात मोठा पृथ्वी म्हणालो, नेमकी जमीन किंवा लँड कशी निर्माण झालेली आहे त्याबद्दलचे डिटेल्स आपल्याला बघायचे आहेत. जो मनामध्ये क्वेश्चन आहे, इट मीन्स लँड इज अन इम्पॉर्टंट रिसोर्स, आहे की नाही बेटा? जमीन हा खूप मोठा स्रोत आहे की ज्याच्यापासून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळालेल्या आहेत. नेमके जमिनीचे आपल्यासाठी काय उपयोग आहेत? व्हॉट आर युजेस ऑफ लँड? लेट्स सी बेटा. ओके बेटा, ऑन द बोर्ड इन फ्रंट ऑफ यू I have mentioned all uses of the land. जमिनीचे काय उपयोग आहेत ते बोर्डवरती या ठिकाणी मी मेन्शन केलेलं आहे. आय विल एक्सप्लेन इन डिटेल अबाउट ईच एंड एवरी पॉइंट बेटा. ओके ना? तब तक चैनल को सब्सक्राइब करना मत भूलो. कम बैक. Uses of land. The very first use of land is useful for living. पॉइंट शॉर्ट मध्ये लिहिलेला आहे पहा. लँड इज युजफुल फॉर लिव्हिंग म्हणजे काय? सजीवांना राहण्यासाठी जमिनीची आवश्यकता आहे. आता सजीवांना राहण्यासाठी जमिनीची आवश्यकता आहे म्हणजे नेमकं कसं? तर मित्रांनो पहा, अब तुम जमीन पर ही रहोगे ना? नहीं सर, हम हवा में रहते हैं. आ जाओ जमीन पर बेटा, ठीक है ना? बड़े से बड़ा शेर भी अगर हो तो उसे भी जमीन पे ही रहना है बेटा. नाही सर, आम्ही हवेत असतो सारखं. राईट? फुगा आहे का बे? खाली आहे, लक्ष दे. तर मित्रांनो, आपण सगळेजणच जमिनीवरच राहू शकतो, हवेमध्ये नाही राहू शकत, ठीक आहे ना? वनस्पती असं हवेमध्ये उडत नाही राहू शकत बेटा, लक्षात येते की नाही? मग सगळे प्राणी आणि वनस्पती, आता काही प्राणी जलचर आहेत किंवा काही प्राणी एरियल लोकेशनसाठी सूट झालेले आहेत म्हणजे हवेमध्ये राहण्यासाठी सुटेबल आहेत, म्हणजे त्यांना लगेच इथं समोर घ्यायचं नाही. परंतु जास्तीत जास्त प्राणी हे जमिनीवर राहतात. जास्तीत जास्त वनस्पती म्हणजे जवळपास सगळ्याच वनस्पती या जमिनीवर आहेत. भलेही काही ॲक्वेटिक असतील, काही थोड्याफार म्हणजे जलचर वनस्पती असतील, परंतु बऱ्याच वनस्पती ह्या आपल्याला जमिनीवर पाहायला मिळतात. मग सजीवांना राहण्यासाठी मुक्काम पोस्ट एकच ठिकाण आहे बेटा, मुक्काम पोस्ट जमीन, ठीक आहे ना? मुक्काम पोस्ट जमीन. सो फॉर लिव्हिंग पर्पज टू ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स लँड इज व्हेरी युजफुल टू ऑल ऑफ देम. देन सेकंड पॉइंट इज सम टेरेस्टेरियल्स डिग बरोज. बरोज म्हणजे बीळ, माहित आहे ना? बीळ, ठीक आहे ना? बीळ नाही, बीळ, ठीक आहे बेटा, लक्ष द्या बे. सम टेरेस्टेरियल्सचा मिनिंग मी ऑलरेडी सांगितलं बेटा. दोज ऑर्गॅनिझम्स विच आर लिव्हिंग ऑन द लँड आर कॉल्ड ॲज टेरेस्टेरियल ऑर्गॅनिझम्स. जे सजीव जमिनीवर राहतात त्यांना टेरेस्टेरियल किंवा भूचर असं म्हणतो आपण, लक्ष द्या बे. सम टेरेस्टेरियल्स डिग बरोज इन द ग्राउंड फॉर शेल्टर. चूहा, कहीं का, इसका एग्जाम्पल पता है ना आपको, ठीक आहे? याचं उदाहरण काय आहे बेटा? माऊस, उंदीर काय करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे? जमिनीवर न राहता जमिनीच्या पोटावर जाऊन राहतो. अरे पठ्ठे, आहे की नाही? जमिनीच्या पोटामध्ये जाऊन राहतो. कोण? चूहा, उंदीर, ठीक आहे ना? तर लक्ष द्या. मग काय आहे बेटा? फॉर शेल्टर म्हणजेच याला आपण निवारा असा मराठी शब्द वापरतो होता. शेल्टर म्हणजे काय? निवारा. लक्ष द्या बे. म्हणजे आपलं रक्षण व्हावं, आपल्याला योग्य निवारा मिळावा म्हणून काही भूचर हे जमिनीमध्ये बिळ करून राहतात बेटा. आता जमीन नसती तर ते कुठं राहिले असते? फार कठीण झालं असतं, नाही का? उंदीर काय पाण्यामध्ये बीळ तयार करू शकला नसता किंवा तो काय बिचारा पक्षासारखा हवेमध्ये उडत नसता गेला, अवघड झालं असतं त्याला, ठीक आहे ना? स्वतःचं रक्षण करण्यासाठी काही भूचर सजीव काय करतात? जमिनीमध्ये बिळ तयार करतात आणि ते त्याच्यामध्ये राहतात. अनेक आहेत, ठीक आहे ना? सो सम टेरेस्टेरियल डिग बरोज इन द ग्राउंड and this is only for their shelter, ठीक आहे बेटा? So along with the rats, along with the mice, there are many other living organisms, terrestrial organisms which are living in the burrows. याच्यासोबतच आणखीन भरपूर आहेत की जे असं बीळ तयार करून त्याच्यामध्ये जाऊन राहतात. आता तुम्ही म्हणाल नागोबा हे चुप राहे बे, साप हा स्वतः बीळ तयार करत नाही, आयत्या बिळा जाऊन राहतो, बरोबर आहे ना? आणि आयत्या बिळात राहायच्या भानगडीमध्येच सापानी स्वतःचे पाय गमावलेत हे माहीत असू द्या बेटा, ठीक आहे ना? त्यामुळे आयत्या सगळ्या गोष्टी काही कामाच्या नसतात, लक्षात ठेवा. बिळामध्ये उंदरांनी तयार केलेल्या आयत्या बिळामध्ये घुसण्याच्या नादामध्ये ह्या सापानी स्वतःचे पायच
इव्होल्युशन, उत्क्रांतीमध्ये ह्या सापाचे पाय नष्ट झाले, आता सापाला पाय नाहीत. म्हणजे होते सर? हो बेटा, अगोदर होते. ठीक आहे ना, जसं आपल्याला शेपटी होती तसं त्यांना पाय होते. चेक करू नका स्वतः शेपटी आहे का नाही. विश्वास नाही काय स्वतःवर, लगेच बघायला लागलीत मागं शेपटी आहे का नाही स्वतःला. लक्ष द्या बाई, काय म्हणालो? सम टेरेस्टेरियस डिग बरोज इन द ग्राउंड अँड व्हाय? इट इज ओनली फॉर शेल्टर. द नेक्स्ट व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट यूज ऑफ द लँड इज फार्मिंग पर्पज बेटा. सो लँड इज युजफुल फॉर फार्मिंग. शेती करण्यासाठी जमीन अत्यावश्यक आहे. धान्य कुठं पेरणार? हवेमध्ये का पाण्यामध्ये? जाऊ दे रे पहिलं. जमणार नाही बेटा. सो वी कॅन डू द फार्मिंग ओनली ऑन द लँड. आपल्या पोट भरण्याचा प्रश्न आहे बेटा, लक्षात येते की नाही? आपला पोट भरण्याचा प्रश्न आहे आणि तो ह्या जमिनीने सोडवलेला आहे. सो लँड इज व्हेरी युजफुल फॉर फार्मिंग बेटा. ठीक आहे, सर्व प्रकारची पिकं, सर्व प्रकारच्या भाज्या, सगळ्या प्रकारची फळं हे आपल्याला वनस्पतीपासून मिळत आहेत. अँड प्लांट्स कॅन ग्रो ओनली ऑन द लँड अँड देअरफॉर फार्मिंग इज पॉसिबल ओनली बिकॉज ऑफ लँड. सो थँक्यू व्हेरी मच लँड. ठीक आहे, जमीन खूप महत्वाची आहे बेटा. शेती ही जमिनीशिवाय शक्य नाही. आहे कोणी पैलवान मी हवेत तुरी पेरतो सर, मी हवेमध्ये ऊस लावतो, आहे कोणी? नाही. तर हे सगळं म्हणजे शेतीचा सगळ्यात मोठा व्यवसाय, जगातला सगळ्यात मोठा व्यवसाय शेती आणि महान पण व्यवसाय आहे तो. तर ही शेती जमिनीशिवाय पॉसिबल नाही. द नेक्स्ट यूज ऑफ द लँड, कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊसेस अँड रोड. मराठीमध्ये काय? घरांची निर्मिती आणि रस्त्यांची निर्मिती किंवा घरं बांधणी आणि रस्ते बांधणीची जी कामं आहेत मित्रांनो, ती जमिनीमुळे शक्य झालेली आहेत किंवा ती जमिनीवर शक्य आहे का? आपल्यामध्ये कुणी आहे वटा मी हवेमध्ये 4 मजली इमारत बांधलोय सर म्हणायला? नाही ना, नाही, अजिबात कोणी असू शकत नाही मित्रांनो. सो the huge constructions of the buildings, houses, as well as the longest constructions of the roads is possible only because of the land. ठीक आहे ना, रस्त्याला घराला आवश्यक असणारे सगळं मटेरियल जे आहे, वाळू आहे, सिमेंट आहे, विटा आहे, त्या सगळ्या शेवटी जमिनीतल्या घटकापासून तयार झालेल्या आहेत. म्हणून जमीन अतिशय महत्वाचा रिसोर्स म्हणून आपल्या समोर येतोय बेटा. सो कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊसेस अँड रोड इज बिकम पॉसिबल ओनली बिकॉज ऑफ द लँड. सो लँड इज युजफुल फॉर दीज ऑल थिंग्स. म्हणून जमीन या सर्व घटकांसाठी अत्यंत महत्वाची आहे. ग्रोथ ऑफ प्लांट्स हे सगळ्यात महत्वाचं बेटा, लक्ष द्या. लावारिस लोकांच्यासाठी जमीनच महत्वाची आहे. आता लावारिस का बरं म्हणतोय बघा. ग्रोथ ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स इन द फॉरेस्ट. ठीक आहे ना बेटा, ज्यांचं की आपल्यासारखं बांधलेलं घर नसतं, ज्यांचं की आपल्याकडं आपलं जसं बांधलेलं घर आहे ना तसं घर ज्यांच्याकडे नसतं, तर मित्रांनो त्या वनस्पती, ते प्राणी, ठीक आहे ना, तुम्ही ना इकडच्या वनस्पतींना तर कुठं घर आहे ते सोडून द्या, आपण सांभाळतो, जपतो आहे ना. पण फॉरेस्ट मधल्या प्राण्यांचं जगणं हे डिपेंड कशावर आहे बेटा? लँडवर डिपेंड आहे. फॉरेस्ट मधल्या तुम्ही घरामध्ये कुत्रा पाळला तर तुम्ही त्याला भाकरी देता ना, दूध देता ना. मांजरी पाळली तर तिला तर तुम्ही खाऊ पिऊ घालता ना. पण जंगलामध्ये असणारे प्राणी, त्यांनी काय खायचं? त्यांच्या गरजा कशा पूर्ण होतील? तर त्यांच्या गरजा निसर्गाने कशा पूर्ण केलेल्या आहेत मित्रांनो? लक्ष द्या. द अॅनिमल्स इन द फॉरेस्ट आर डिपेंड ऑन द प्लांट्स विच आर ग्रोविंग इन द फॉरेस्ट बेटा. अँड इन द फॉरेस्ट द प्लांट्स only can grow because of the land. राईट बेटा. फॉरेस्टमध्ये, जंगलामध्ये काय असतं की मातीमध्ये वनस्पती वाढतात आणि वाढलेल्या वनस्पतींची ही जी फळं आहेत किंवा वनस्पतीचे जे पाला वगैरे आहे असं खाऊन जगणारे अनेक प्राणी आहेत मित्रांनो. तर मग ह्या सगळ्यांचं पोट भरण्याचं काम हे अप्रत्यक्षपणे जमिनीकडूनच होतंय, हे लक्षात घ्या. सो ग्रोथ ऑफ द प्लांट्स, ठीक आहे ना, फॉरेस्ट मधल्या वनस्पतींची वाढ जमिनीवर अवलंबून आहे, तिथल्या जमिनीवरती अवलंबून आहे. ठीक आहे ना. त्याचबरोबर साधी गोष्ट आहे, तुम्हाला बघा वाळवंट इमॅजिन करून बघा ना तुम्ही. वाळवंट ही सुद्धा एक प्रकारची जमीनच आहे आणि फॉरेस्टमध्ये सुद्धा एक प्रकारची जमीनच असते. दोन्ही जमिनीत फरक आहे, खूप मोठा फरक आहे मित्रांनो. वाळवंटामध्ये नाही का एवढे घनदाट अरण्य तयार होत नाही, घनदाट जंगल तयार होत नाही का? तर तिथली लँड त्याला रिस्पॉन्सिबल आहे बेटा, लक्षात येते ना. सो द ग्रोथ ऑफ द प्लांट्स as well as the growth of the animals in the forest is depend on the land. So land is useful for the growth of the plants and animals in the forest. जंगलामधल्या वनस्पतींची आणि जंगलामधल्या प्राण्यांची वाढ
ही केवळ तिथल्या जमिनीमुळे शक्य आहे. तिथली जमीन पोषक आहे म्हणून तिथे हे सगळं तयार झालंय, आणि आता हे काहीही तयार झालेलं नसतं बेटा. द नेक्स्ट थिंग व्हेरी इम्पॉर्टंट, मिनरल्स दिसतंय ना, येस, मिनरल्स, क्रूड ऑइल अँड नॅचरल गॅस आर ऑब्टेन्ड फ्रॉम लँड. म्हणजे खनिज तेल, खनिजे, अगोदर मिनरल म्हणजे खनिजे, मिनरल्स म्हणजे खनिजे, क्रूड ऑइल खनिज तेल, खनिजे, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू, नॅचरल गॅस, मराठीत काय, नैसर्गिक वायू, हे जमिनीतूनच मिळतात. काय म्हणालो मी, नीट ऐका बेटा. खनिजे, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू हे सगळे घटक आपल्याला जमिनीतूनच किंवा जमिनीपासूनच मिळतात. लक्षात येते ना. काही इंधन विहीर हवेत पाडतो आपण, हवेतून पेट्रोल, डिझेल, चला रे गॅस, नाही, तर ते पॉसिबल नाही बेटा. जो नॅचरल गॅस आपल्याला मिळतो, एक एक घटक सांगतो. मिनरल म्हणजे काय, खनिजे. खनिजे म्हणजे काय सर, मित्रा, असं नसतं की कुठंतरी अशी खाण खोदली, खूप मोठा खड्डा खोदला आणि त्या ठिकाणी तुला एक 500 ट्रक अल्युमिनियम सापडलं, असं नसतं बेटा. ठीक आहे ना. किंवा कुठंतरी खड्डा खोदला, ट्रक भरून लोखंड सापडलं, असं होत नाही बेटा, इम्पॉसिबल. निसर्गामध्ये हे सगळे जे मेटल्स, नॉन मेटल्स मीन सगळे एलिमेंट जे आहेत ना, त्या अशा मोकळ्या अवस्थेमध्ये, फ्री स्टेटमध्ये अवेलेबल नसतात. दे आर इन द स्टेट ऑफ देअर कंपाऊंड्स. जसं की एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, अल्युमिनियम हा निसर्गामध्ये नुसता अल्युमिनियम म्हणून सापडणार नाही, तो बॉक्साईट नावाच्या संयुगामध्ये सापडतो, बॉक्साईट. ठीक आहे ना, Al2O3. तुम्हाला एवढं काही लक्षात येणार नाही, पण तरी पण प्रयत्न करा. अल्युमिनियम नुसता तुम्हाला सेपरेट असा अल्युमिनियम मिळत नाही, तो कशात सापडतो, Al2O3 मध्ये सापडतो. याच्यामध्ये बऱ्याच इम्प्युरिटीज असतात. काय असतात, इम्प्युरिटीज असतात. काय असतात, इम्प्युरिटीज. इम्प्युरिटीज म्हणजे अशुद्धी असतात बेटा, लक्ष द्या रे. निसर्गामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष अल्युमिनियम, जसा अल्युमिनियमचे भांडे आहेत ना आपल्या घरी, मग असं प्युअर अल्युमिनियम तुम्हाला निसर्गात सापडणार नाही. का तर ते रिएक्टिव्ह आहे, त्याची अभिक्रिया घडून येते कोणासोबत, ऑक्सिजन, मागेही सांगितलं तुम्हाला. ठीक आहे ना. आणि मग काय होतं, त्याचं एक कंपाऊंड तयार होतं, संयुग तयार होतं, त्याला आपण Al2O3 म्हणजेच Al2O3 याला म्हणत असताना अल्युमिना किंवा अल्युमिनियम ऑक्साईड असं म्हणतो आपण. ठीक आहे. तर मग हा अल्युमिनियम ऑक्साईड निसर्गात अल्युमिनियम हा याच्या रूपामध्ये सापडणार. मग आता तुम्हाला काय करावं लागेल, त्याच्यातल्या इम्प्युरिटीज म्हणजे अशुद्धी काही असेल, आता त्याच्यामधल्या वेगळ्या वेगळ्या अशुद्धी असतात. ठीक आहे ना. तर ह्या सगळ्या अशुद्धी आपल्याला सेपरेट कराव्या लागतील. ह्या ऑक्सिजनला याच्यातून आपल्याला सेपरेट करावं लागेल, वेगळं करावं लागेल, तेव्हा आपल्याला जाऊन कोण मिळेल, अल्युमिनियम मिळेल. समजलं का नाही. असं लगे खड्डा खणला की लगे तिथं टोपलं भरून अल्युमिनियम सापडलं, जाय घेऊन, नाही बेटा, असं होत नाही. निसर्गामध्ये हे सगळे घटक त्यांच्या अशा रूपामध्ये असतात जे की अशुद्ध रूप असतं. त्यामुळे निसर्गामध्ये अशुद्धीसह आढळणारी जी खनिजे आहेत, ठीक आहे ना बेटा, अशुद्धीसह, तर हे खनिजे बेटा अशुद्धीसह आढळतात. याला आपण म्हणजे Al2O3 किंवा याला आपण बॉक्साईट म्हणतो किंवा अल्युमिनियम ऑक्साईड म्हणतो. हे आहे अल्युमिनियमचं खनिज. ठीक आहे. मग हे कुठं सापडते, जमिनीच्या पोटातच. ठीक आहे ना. इट इज फाउंड इन द लँड ओनली बेटा. सो मिनरल्स आर फाउंड इन द लँड. देन क्रूड ऑइल, ज्याला आपण खनिज तेल असं म्हणतो. काय, खनिज तेल, क्रूड ऑइल, खनिज तेल, हे सुद्धा कुठून सापडणार आहे. म्हणजे खनिज तेलामध्ये, खनिज तेल म्हणजे काय, हे अनेक गोष्टींचं मिश्रण असतं, त्याच्यातून वेगवेगळ्या घटकांना बाहेर काढलं जातं, आहे की नाही. मग त्याच्यातूनच रॉकेल बाहेर येतं, त्यातूनच पेट्रोल बाहेर येतं, त्याच्यातूनच डिझेल बाहेर येतं, आहे ना. ह्या सगळ्या घटकांचा स्रोत जर कोण असेल तर तो जमीन आहे. तर हे खनिज तेल जमिनीतूनच मिळतं, क्रूड ऑइल. आणि पुढे नॅचरल गॅस. नॅचरल गॅस आपल्याला 2 रूपामध्ये अवेलेबल आहे. त्याला आपण एलपीजी आणि सीएनजी असं म्हणतो. कोणत्या रूपात उपलब्ध आहे, एलपीजी म्हणजे हा अगबाई अरेच्या आपल्या घरात वापरतात, एलपीजी. बसून बसून लय बोर झाला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. लक्ष द्यावे. एलपीजी. आणि दुसरा आहे कोण, सीएनजी. लक्ष द्यावे. एलपीजी आणि सीएनजी. नॅचरल गॅस तुम्हाला 2 रूपात बघायला मिळेल. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. एलपीजी म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. आपल्या घरामध्ये आहे ना, लाल भडक घे धडक सिलेंडर, त्याला कधी हलवून बघा, असं लक 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 हलत बसते का, त्याच्यामध्ये लिक्विड गॅस आहे. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. लिक्विड गॅस सर, हा बेटा लिक्विड आहे, पण तो नळीतून बाहेर आल्याबरोबर फुस म्हणजे गॅसमध्ये कन्वर्ट होतो. एवढ्या टेम्परेचरला त्याचा डायरेक्ट गॅस होतो.
लक्षात येते ना, त्यामुळं लक्ष द्या बेटा. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणतो त्याला आपण. दुसरा आहे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. हा घरात वापरत नाही, हा घरामध्ये वापरत नाही. कुठं वापरतात सर? घराच्या बाहेर. ठीक आहे, घराच्या बाहेर म्हणजे वाहनांसाठी, फॉर व्हेकल्स, वाहनांसाठी. कशासाठी बेटा? वाहनांसाठी. लक्षात येते ना. तो कुठला गॅस आहे? कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. आणि ह्या दोघांचे पप्पा कोण? नॅचरल गॅस. लक्षात येते ना. हे दोघं भाऊ भाऊ म्हणजे 2 लेकरं झाली नॅचरल गॅस, आहे की नाही? तर लक्ष द्या बाई. द लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस अँड कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. ओके ना बेटा. दीज 2 आर डिफरंट टाइप्स ऑफ द नॅचरल गॅस. ओके, या नैसर्गिक वायूचे 2 प्रकार आहेत, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. कोणतर म्हणाल सर याला मराठीत काय म्हणतात? अबे याला मराठीत बी लॉंग फॉर्मला काय असते मराठीमध्ये? लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसच म्हणायचं आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस म्हणायचं. हा आहे डोमेस्टिक पर्पज. डोमेस्टिक म्हणजे घरगुती वापरायसाठी एलपीजी, आणि सीएनजी वाहनांसाठी. ठीक आहे ना, वाहनांसाठी सीएनजी गॅस वापरला जातो. लक्षात येते बेटा. तर अशा पद्धतीचं हे सुद्धा तुम्हाला कुठून मिळते? इंधन विहीर. कुठून? इंधन विहीर. प्रकार माहित असेल तुम्हाला. इंधन विहीर म्हणजे काय आहे? जमिनीमध्ये खोलवरती तुम्हाला बोरवेल सारखे, ठीक आहे ना, त्याचे इन्स्ट्रुमेंट्स आणि मशिनरीज पण खूप मोठे असतात. अत्यंत खोल खड्डा खोदून तिथून जे आपल्याला इंधन मिळतं म्हणजे क्रूड ऑइल मिळतं, त्याच्यानंतर त्याच ठिकाणाहून तुम्हाला काय मिळतं? नॅचरल गॅस सुद्धा मिळतं, एलपीजी किंवा सीएनजी. ठीक आहे ना, या स्वरूपामध्ये तो असतो. तर ह्या सगळ्यांचा ओरिजिन म्हणजे उगम मुळात कुठं आहे? तर तो जमिनीत आहे बेटा. कुठं आहे? जमिनीत आहे. बे लक्ष द्या बे. जर तुम्हाला जगायचं आहे, जिवंत राहायचंय या जमीन म्हणजेच तुम्हाला जमीन लागेल त्याच्यासाठी. दुसरी गोष्ट, काही जे भूचर आहेत, सम टेरेस्ट्रियल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स डिग द बरोज इन द ग्राउंड फॉर देअर शेल्टर. आपल्याला निवारा मिळावा, छानपैकी मस्तपैकी राहता यावं याच्यासाठी काही जण मध्ये असं खड्डा करून बिळं तयार करून राहतात. त्याच्यानंतर शेती. अरे बापरे, शेतीसाठी सुद्धा जमीन खूप महत्वाची आहे. फॉर फार्मिंग द लँड इज व्हेरी इम्पॉर्टंट. कन्स्ट्रक्शन ऑफ द हाऊसेस अँड द रोड इज ओनली पॉसिबल बिकॉज ऑफ द लँड बेटा. सो लँड इज युजफुल फॉर दिस ऑल्सो. मोठमोठाली घरं बांधण्यासाठी, लांब लचक रस्ते बांधण्यासाठी. काश्मीर टू कन्याकुमारी आहे का नाही, एवढे लांब लचक रस्ते जर बांधायचे असतील तर तुम्हाला जमीन आवश्यक आहे. ग्रोथ ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स इन द फॉरेस्ट इज डिपेंड ऑन द लँड. ठीक आहे ना. प्राण्यांची आणि वनस्पतीची जी वाढ आहे ती कशावर डिपेंड आहे? ठीक आहे ना, फॉरेस्ट मधल्या. ती कशावर डिपेंड आहे? तिथल्या जमिनीवर डिपेंड आहे बेटा. आणि मिनरल्स, क्रूड ऑइल अँड नॅचरल गॅस आर ऑब्टेन्ड फ्रॉम द लँड. म्हणजे खनिजे, खनिज तेल, त्याचबरोबर नैसर्गिक वायू, हे सगळ्याचा मुख्य स्रोत किंवा मुख्य ओरिजिन त्याचं कोण आहे? लँड म्हणजे अर्थात जमीन आहे मित्रांनो. ह्या जमिनीमधून हे सगळे घटक आपल्याला मिळतात. सो लँड इज व्हेरी इंपॉर्टंट. तो क्या समझ में आया बबुआ? हम ये समझे कि लैंड इज ऑल्सो एन इम्पॉर्टेंट नेचुरल रिसोर्स. सर हम अब समझ पा रहे हैं कि लैंड मतलब जमीन एक बहुत ही बढ़िया नेचुरल रिसोर्स है ना. की जमीन सुद्धा खूप महत्वाचा नैसर्गिक संसाधनाचा घटक आहे किंवा एक नैसर्गिक संसाधन आहे. एवढ्या ठिकाणी आपल्या लक्षात आला असेलच मित्रांनो. आतापर्यंत आपण लँड, व्हॉट इज लँड अँड युजेस ऑफ लँड, या 2 गोष्टीवरती फोकस केलाय बेटा. त्या पुढे जाऊन आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज एक्झॅक्टली स्ट्रक्चर ऑफ द लँड. व्हॉट इज एक्झॅक्टली द स्ट्रक्चर ऑफ द लँड अँड प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन. ठीक आहे ना. जमीन म्हणजे नेमकं काय आणि ह्या जमिनीवरची माती नेमकी कशी तयार केली आहे. गेलं सगळं मातीत सर म्हणून, आहे की नाही. तर ती माती नेमकी कशी तयार झालेली आहे ती आपल्याला बघायची आहे. त्याचबरोबर सॉइल एरोजन म्हणजे जमिनीची धूप कशी होते अँड हाऊ टू प्रिव्हेंट सॉइल एरोजन हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. परंतु हे सगळं आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहेत. आता वेळ आली आहे त्या विद्यार्थ्यांचे नाव डिक्लेअर करण्याची आणि त्या विद्यार्थ्यांच्या नोट्स, त्यांचे जे पेजेस आहेत ते पब्लिश करण्याची, ज्यांनी खूप छान आणि सुंदर प्रकारच्या नोट्स या ठिकाणी पब्लिश केलेल्या आहेत बेटा. तोपर्यंत आजचं हे जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जरा जास्तच आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. लक्ष द्या, एक छोटीशी गोष्ट तुम्हाला शेवटी मी सांगणार आहे. कुठला आहे? आपण दररोज म्हणजे आपण नियोजित वेळेमध्ये या ठिकाणी येता, व्हिडिओ किंवा लेक्चर अटेंड करता. लेक्चर अटेंड करून झाल्याच्या नंतर तसेच निघून जात आहे. ठीक आहे ना बेटा. ह्या
तुम्हाला तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम व्यवस्थित पद्धतीने संपावा, शिकवून पूर्ण व्हावा, याच्यासाठी आपले दररोज लाईव्ह लेक्चर होणं खूप गरजेचं आहे. आणि लाईव्ह लेक्चरसाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे ना. तर चला, चॅनल नक्कीच तुम्ही सबस्क्राईब कराल. आता आपण त्या नोट्सकडे जाऊयात ज्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडे फोटो पाठवले होते. ओके, ठीक आहे. तर पाहूयात नोट्स. ज्या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे नोट्स पाठवलेले आहेत अगोदर त्या सगळ्यांचं अभिनंदन, मनापासून हार्दिक अभिनंदन. माय विजन या ग्रुपच्या वतीने सर्व अभ्यास करत असणाऱ्या, नोट्स पाठवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. ठीक आहे बेटा, पुढच्या लेक्चरमध्ये आपली भेट होईल. तोपर्यंत जय हिंद.